नमस्कार. आज आपण या ठिकाणी मी तंत्रस्नेही होणारच या ऑनलाईन सेशनमध्ये काहीतरी शिकण्याच्या उद्देशानं एकत्र आलेलो आहोत. तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. जमाना फार फास्ट बदलतो आहे. आपल्याला कितीही वाटलं की हे तंत्रज्ञान शिकल्यामुळं आपल्याला नवीन नवीन रोज काम लागतंय, त्यापेक्षा ह्याच्यापासून दूर राहिलं बरं. तर हे आज शक्य नाही. शक्य का नाही? तर आज जर काळानुरूप आपण स्वतःमध्ये बदल केले नाहीत तर काळ आपल्याला माफ करणार नाही. काळ आपल्यासाठी थांबत नसतो. नोकरीमध्ये रोज नवनवीन स्थित्यंतर होत आहेत. त्याच्यातून काय मार्ग काढायचा ते आपण ठरवायचं आहे. परंतु येणारी काळाची पावलं ओळखून आपल्याला तंत्रज्ञान शिकावंच लागेल. त्याला नाईलाज आहे. कारण कोडॅक नावाची एक कंपनी होती, कोडॅक. ती फोटोग्राफीमध्ये रील बनवायचं काम करत होती मोठ्या प्रमाणावर. आणि एक काळ असा होता की ती कोडॅकचा कॅमेरा आणि कोडॅकच्या रीलशिवाय एखादं लग्न समारंभाचं काम होत नव्हतं. त्याशिवाय दुसरं ग्राहक नव्हतं, कस्टमर दुसऱ्या कंपनीला नव्हतं. आज तुम्हाला कोडॅकचा कॅमेरा, कोडॅकचा रीळ कुठेही दिसत नाही मार्केटमध्ये. कारण त्यांनी काळानुरूप बदल केला नाही. तो गुंडाळायचा पारंपरिक रीळ त्याच्यामध्ये बदल केला नाही, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही आणि कंपनी मार्केटमधून बाहेर पडली. नोकिया कंपनी सर्वात अगोदर मोबाईलचं मार्केट कॅप्चर केलेली कंपनी. परंतु अँड्रॉइड सिस्टीम जशी आली तशी त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. त्यांना फार आत्मविश्वास होता की आपल्या कंपनी ब्रँडवर चालेल आणि त्यामुळं आम्हाला बदलायची गरज नाही, कस्टमरने आमच्याप्रमाणे बदलावं असं त्यांना वाटलं. आणि अति आत्मविश्वासामुळे त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. कंपनी मार्केटमधून बाहेर फेकली गेली. तोपर्यंत इतर कंपन्यांनी, सॅमसंग असेल, चायनाच्या ढिगभर कंपन्या असतील, त्यांनी मार्केट काबीज केलं. आणि आज आपण परिणाम पाहतोय. नोकियानं हा बदल स्वीकारला, पण शेवटी तोपर्यंत मार्केट हातातून निघून गेलं होतं. अशा पद्धतीनं आपण जरी स्वतःकडे आपल्याकडे मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवण्याची अफाट गुणवत्ता आहे, पण आपण असं म्हणून चालणार नाही की माझ्याकडे मी उच्च क्वालिटीची गुणवत्ता आहे, मी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, त्यामुळे मी माझ्यात बदल करणार नाही, माझी शिकवण्याचं मी काम करणार आणि मला हे तंत्रज्ञान शिकण्याची गरज नाही कारण मला शासन रोज नवीन काम लावेल, असं म्हणून आपल्याला चालणार नाही. आपली अवस्था कोडॅकच्या कॅमेऱ्यासारखी किंवा नोकियाच्या मोबाईलसारखी होऊ शकते. आपण कालांतराने कालबाह्य होऊ शकतो. यासाठी आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. कुठल्याही तंत्रज्ञ व्यक्तीच्या कुबड्यांच्या साह्यानं आपल्याला चालायचं नाही. आपल्याला स्वतः तंत्रज्ञ व्हायचं आहे. थोडं थोडं का होईना शिकत जायचं आहे. आणि माझं एक म्हणणं आहे, सर्वांसाठी नेहमी मी एकच बोलत असतो, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आपल्याला फार डीप शिकायचं नाही, पण प्रत्येक गोष्टीचं थोडं 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 आपल्याला जमलं पाहिजे आणि ते आलंच पाहिजे. एवढंच करायचं आहे. बेसिक जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्याला आलं पाहिजे. आणि हेच आपण टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं शिकणार आहोत. साधारणपणे महिन्यातून 2 किंवा 3 सेशन आपले ऑनलाईन होतील. थोडं 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 आपल्याला शिकता येईल. ज्यांना वेळ मिळू शकेल अशांसाठी कमी वेळात जास्त तंत्रज्ञान शिकण्यासाठी काय करायचं याच्यावर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल. पण सद्यस्थितीत आपण काही फ्री सेशन्स आपण जॉईन करतोय आणि त्याच्यामधून काही माहिती घेतोय. तर सुरुवात करूया. मला वाटतं माझं प्रास्ताविक थोडंसं लांबलेलं आहे, ते आवर्त घेतो. या ठिकाणी एक कमेंट आली पहा, व्हिडिओ कनेक्ट होत नाही. काहीही आवश्यकता नाही व्हिडिओ पाहण्याची, व्हिडिओ चालू करण्याची काहीही आवश्यकता नाही. मीच ते बंद केलेलं आहे. कारण आपले जर व्हिडिओ चालू झाले तर बऱ्याच वेळेला स्क्रीन आपण डिस्प्ले करत असताना इतरांचे व्हिडिओ मध्ये मध्ये दिसतात, इतरांना डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे तुमचे व्हिडिओ आणि तुमचे ऑडिओचे कॅमेरे आणि माईक दोन्ही मी बंद ठेवलेले आहेत. त्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला जर काही विचारायचं असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाईप करायचे आहेत. तुमचे माईक चालू करण्याची परमिशन शेवटपर्यंत तुम्हाला नसेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते चॅटमध्ये टाईप करायचे आहेत. कारण या ठिकाणी 250च्या आसपास पार्टिसिपंट आहेत आणि प्रत्येकाचा प्रश्न ऐकून घेऊन आपण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ म्हटलं तर ते शक्य होणार नाही. सेशन आपलं खूप मोठं होईल. ज्यांना एखादा प्रश्न असेल, काही अडचण असेल, ती सेशनच्या शेवटच्या 15 मिनिटात साधारणपणे 8:45 वाजता मी तुमच्या ज्या चॅट्स आहेत त्या वाचून त्याच्यावर उत्तरं देणार आहे. ठीक आहे. आपण आज स्टुडंट पोर्टलची ओळख करून घेणार आहोत. कारण स्टुडंट पोर्टल
हे शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांची माहिती सरळवर अपलोड केली जाते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माहितीचं मॅनेजमेंट केलं जातं. हे सगळं स्टुडंट पोर्टलपासून सुरुवात होते. सरळचे 4-5 पोर्टल आहेत, आपल्याला माहिती असेल. स्टुडंट पोर्टल, यामध्ये विद्यार्थ्यांचा डेटाबेस असतो. स्टाफ पोर्टल म्हणून एक होतं, ते आता कालबाह्य झाले. त्याऐवजी आता बदलीचं ट्रान्सपोर्ट पोर्टल वेगळं आलेलं. ट्रान्सपोर्ट पोर्टल होतं, तेही आता बंद झालेलं आहे. बंद म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग राहिलेला नाही. त्यानंतर मिड डे मील अर्थात शालेय पोषण आहाराचं एक पोर्टल आहे, तेही सरळचंच आहे. त्याच्यानंतर संस्था लॉग इन आहे, स्कूल पोर्टल आहे. अशी 4-5 पोर्टल सरळ अंतर्गत आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं जे काय पोर्टल आहे ते म्हणजे स्टुडंट पोर्टल. त्या स्टुडंट पोर्टलची आपण आज ओळख करून घेऊया. यामध्ये स्टुडंट पोर्टल आज एका सेशनमध्ये कंप्लीट होणार नाही. काही थोड्याशा बाबी आपण घेणार आहोत. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा थोडंफार आपल्याला आलेलं नेहमी चांगलं. आणि म्हणून स्टुडंट पोर्टलमधील काही ठराविक 2-3 बाबी आपल्याला आज करायला शिकायच्या आहेत. आता हे शिकत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आता अजिबात मोबाईल स्क्रीनवरून लक्ष इकडं तिकडं करायचं नाही. फक्त आणि फक्त पुढचे साधारणपणे 30 मिनटं, 30 ते 40 मिनटं, तुम्ही 30 मिनटं साधारणपणे अतिशय काळजीपूर्वक बघायचं आहे. दुसऱ्या मोबाईलवर प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्यामुळं लक्ष विचलित झालं की समजणार नाही. आणि तुम्हाला यासाठी काय लागेल, यासाठी तुम्हाला शाळेचा तुमचा UIS कोड माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा पासवर्ड माहिती असला पाहिजे. UISचा पासवर्ड, आपले स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड हा आपले तंत्रज्ञ व्यक्ती जे कोणी आपलं काम करतात त्यांच्याकडे मिळेल, त्यांच्याकडून घ्यायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले आवाज येत नाही. आपण या ठिकाणी मी वर काय सांगितलं होतं बघा, आपल्या व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला होता. त्या व्हॉट्सअपला टाकलेल्या मेसेजप्रमाणे तुम्ही काय करायचे आहे, कृती करायची आहे, तरच तुम्हाला आवाज दिसेल. या ठिकाणी मी एकदा गोल करून दाखवतो त्या सरांना. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर 2 स्टेपमध्ये एक कृती सांगितली आहे, त्याप्रमाणे कृती करा, मगच आपल्याला आवाज येईल. याप्रमाणे त्यांना एकदा सूचना वाचायला मी सांगितलेलं आहे. आता ते सूचना वाचतील आणि त्याप्रमाणे करतील. आपल्या ग्रुपवर मी मेसेज सविस्तर त्या संदर्भात टाकलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी ठीक आपल्या गुगल मोबाईलमधला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे. ब्राउझर कशाला म्हणतो आपण, तर ज्याच्या माध्यमातून आपण इंटरनेटमध्ये एंटर करतो किंवा त्याच्यामध्ये सुरुवात करतो काही गोष्टी सर्च करण्याच्या, तर त्या एखाद्या सर्च इंजिनला ब्राउझर असं म्हणतो. ब्राउझर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यापैकी गुगल क्रोम हा एक गुगल कंपनीचा अतिशय प्रसिद्ध असा ब्राउझर आहे. याच्यामध्ये काम खूप चांगल्या पद्धतीनं होतं. या ठिकाणी आपण क्रोमला क्लिक करायचं आहे. क्रोमला क्लिक केल्यानंतर हा स्टुडंट पोर्टलचा डेटाबेस अगोदरच ओपन झाला आहे, कारण मी ही साईट ओपन केली होती. याला मी क्लोज करतो आणि पहिल्यापासून स्टुडंट पोर्टलची साईट कशी ओपन करायची ते सांगतो. या ठिकाणी बघा, आपला गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर हा जो सर्च बार दिसतो, या सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल. या ठिकाणी मी टाईप करतो स्टुडंट पोर्टल. स्टुडंट पोर्टल असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच एक सरळ स्टुडंट पोर्टल नावाची एक साईट दिसेल. या ठिकाणी बघा, याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्टुडंट पोर्टलची ही काय आहे, साईट आहे. या साईटवर शाळांसाठी नवीन सूचना, रेग्युलर सूचना अशा काही सूचना ते देतात. याला पॉपअप विंडो असं म्हणत असतात. एखादी साईट ओपन झाल्यानंतर मुख्य विंडो दिसायच्या अगोदर जी एखादा मेसेज ऑटोमॅटिक पॉपअप होतो, अशा या विंडोला पॉपअप विंडो म्हणतात. तर या पॉपअप विंडोमध्ये काही महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील, काही महत्त्वाच्या सूचना शासनाला आपल्या पोहोचवायच्या असतील, तर या पॉपअप विंडोद्वारे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. या ठिकाणी याला खाली क्लोज असं करायचं आहे. या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा या 3 गोष्टी टाकायला लागतील. युजर नेम म्हणजे आपल्या शाळेचा UIS नंबर असतो आणि पासवर्ड हा स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड असतो. तुमच्या शाळेचं स्टुडंट पोर्टलचं काम जे कोणी करतात त्यांच्याकडून तो पासवर्ड घ्या तुम्ही
आणि तुमचं जे स्टुडंट पोर्टल तुम्ही स्वतः हँडल करायला सुरुवात करा. सुरुवातीला त्या व्यक्ती म्हणतील कदाचित की तुम्हाला कशाला पासवर्ड, तुम्ही काहीतरी करचाल किंवा तुमच्या स्टुडंट पोर्टलला काहीतरी चूक होईल, तुमच्याकडून काहीतरी चूक होईल असं म्हणतील. काहीही होत नाही. स्टुडंट पोर्टलवर काहीही होत नाही, चुकीचं काहीही होत नाही. अगदी सोपं असं आहे आणि आपल्याला घाबरण्याची किंवा हे मला जमणार नाही हा गैरसमज काढण्याची गरज आहे. अजिबात घाबरायचं नाही. या ठिकाणी बिंदास्त लॉग इन करा. या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून घ्या 687751 आणि या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचं जे काही स्टुडंट पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे. हे कसं ओळखणार? तर या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकांचं आडनाव, मुख्याध्यापकांचं नाव, मुख्याध्यापकांचं हे त्यांच्या वडिलांचं नाव असं पूर्ण नाव, त्यानंतर त्यांच्या मुख्याध्यापकांची जन्मतारीख, त्यांचा मोबाईल नंबर, हे जे डिटेल्स आहेत हे दिसायला चालू होतात. आणि या ठिकाणी वर जर तुम्ही मोबाईलवर ओपन केला असेल तर एकच बटन दिसायला चालू होतं. ते म्हणजे इथं डार्क चॉकलेटी कलरचं मेनू नावाचं एक बटन दिसतं. आता ह्या मेनूवर जर क्लिक केलं तर मात्र अशी खूप मोठीच्या मोठी यादी तयार होते. ही जी यादी आहे, यादी म्हणजेच या पोर्टलवर काय काय कामं करता येतात त्या कामांचे हे बटन्स आहेत. सगळे लक्षात घ्या, हे सगळे बटन्स आहेत. मेनू आणि सब मेनू. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काही मेनू मेन बटन्स आहेत आणि त्याचे पुन्हा सब मेनू आहेत. या ठिकाणी बघा मुख्य मेनू कोणते आहेत? स्टुडंट एंट्री नावाचा एक मेनू आहे, प्रमोशन नावाचा मेनू आहे, अटॅच नावाचा मेनू आहे. त्याच्यानंतर बघा खाली बघा तुम्ही ट्रान्सफर नावाचा मेनू आहे, एक्सेल नावाचा मेनू आहे, मास्टर, संच मान्यता, मेंटेनन्स, रिपोर्ट्स, रिपोर्ट्सच हे रिपोर्ट्सच्या खाली हे पुन्हा इतके मेनू. हे इतकी कामं आपल्याला या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर करता येतात. पैकी आपण आज 2 किंवा 3 मेनूवर थोडीशी चर्चा करू. सुरुवातीला बघा स्टुडंट एंट्री नावाचं बटन दिसतं आणि या स्टुडंट एंट्रीमध्ये 2 बटन दिसत असतात. वाक्य पुन्हा एकदा ऐका. स्टुडंट एंट्रीमध्ये 2च बटन दिसत असतात, अपडेट स्टुडंट डिटेल्स आणि अपडेट स्टुडंट सब्जेक्ट 11th and 12th. मग तुम्ही म्हणाल हे पहिलं जे बटन दिसतंय न्यू स्टुडंट डिटेल्स, हे कसं काय दिसू लागलेलं आहे? तर हे बटन आपल्या पोर्टलवर नेहमी दिसत नसतं. आपल्या शाळेमध्ये एखाद्या बाहेरच्या स्टेटमधनं किंवा बाहेरच्या राज्यातून एखादा विद्यार्थी नवीन दाखल झाला किंवा त्या विद्यार्थ्याचा जर आपण वयानुरूप दाखल केला असेल, त्या विद्यार्थ्याची जुन्या शाळेत नोंद नसेल किंवा बाहेरच्या राज्यातून आल्यामुळे तिकडं सरळ हे पोर्टलच नाही आहे, अशा वेळी सरळवर नोंद करण्यासाठी आपल्याला हा न्यू एंट्रीचा टॅब गट शिक्षणाधिकारी लॉग इनवरून मागून घ्यावा लागतो. आमच्या शाळेत 6 ते 7 विद्यार्थ्यांची नावं स्टुडंट पोर्टलला नसल्यामुळं या विद्यार्थ्यांचं नाव अटॅच करण्यासाठी आम्ही गट शिक्षणाधिकारी लॉग इनवरून हा टॅब मागवून घेतलेला आहे. तो 1 ते 2च दिवस राहतो, त्याच्यानंतर परत हा टॅब गायब होतो. पुन्हा आपल्याला पाहिजे असेल तर पुन्हा गट शिक्षणाधिकारी लॉग इनला संपर्क साधून त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून आपल्याला हा टॅब मागून घ्यायला लागतो. हा टॅब आपल्याला सदा सर्व काळ उपलब्ध नसतो, फक्त हे 2च टॅब उपलब्ध असतात. हा टॅब अपडेट स्टुडंट डिटेल्स हा टॅब मात्र आपल्याला नेहमी दिसतो. ह्या अपडेट स्टुडंट डिटेल्समध्ये काय असतं? तर यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला अकॅडमिक इयर निवडायला सांगितलं जातं. थोडंसं इथं काही सूचना दिलेल्या असतात, त्या सगळ्या सूचना आपल्याला वाचायच्या आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी हे बटन आहे अपडेट स्टुडंट डिटेल्स. यामध्ये सिलेक्ट इयर, समजा मी आता 2023-24च वर्ष सिलेक्ट करतो. स्टँडर्ड व आपल्या शाळेत असणाऱ्या सर्व इयत्ता या ठिकाणी दिसतील. मला जर समजा 6वी इयत्ता निवडायची असेल, त्यातली स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल तसंच ठेवायचं, काही बदल करायचं नाही. आणि डिव्हिजन आपल्या इयत्तेमध्ये असणाऱ्या तुकड्या, समजा माझ्या इयत्तेमध्ये ब तुकडी मी घेतली 6वी ब मध्ये आणि गो म्हणायचं. गो म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही इथं विद्यार्थ्यांची यादी दिसायला चालू होती. मी थोडंसं झूम करून दाखवतो. इथं विद्यार्थ्यांची नावं दिसायला चालू होतात. अशा पद्धतीनं त्या तुकडीमध्ये किती मुलं असतील ती सगळी मुलं या ठिकाणी दिसायला चालू होतात. इथं पहा, ह्या तुकडीमध्ये 6वी ब मध्ये 31 मुलं आहेत. ह्या 31च्या 31 मुलांची या ठिकाणी माहिती दिसते. त्याचा जनरल रजिस्टर नंबर, त्याचा स्टुडंट ID, त्या विद्यार्थ्याचं नाव, जेंडर, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, त्याची कॅटेगरी, कास्ट, त्याचं आधार व्हॅलिडेशन, ही सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये काही तफावत असेल, त्या विद्यार्थ्याला माहितीमध्ये काही बदल करायचा असेल, तर आपल्याला पुढं व्ह्यू अँड अपडेट नावाचं बटन दिसतंय. या बटनावर क्लिक करायचं असतं. क्लिक केलं की या विद्यार्थ्याचा पूर्ण फॉर्म ओपन होतो. या ठिकाणी बघा, त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचं वडिलांचं नाव, आडनाव, आईचं नाव, जन्मतारीख, या ठिकाणी सगळी माहिती, त्याचा जन्मतारीख, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याची कास्ट. याच्यामध्ये काही सेल्स या लॉक असतात, काही सेल्स आपल्याला कधीही बदलता येतात. उदाहरणार्थ, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, त्याचं आडनाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, कास्ट, या ज्या बाबी आहेत, जन्मतारीख नाही, जन्मतारीख बदलता येते. बघा, या ठिकाणी जन्मतारीख बदलता येते. त्याची कास्ट, कॅटेगरी, त्याच्यानंतर रिलिजन, धर्म, ह्या ज्या फिक्कट पाठीमागं थोडंसं काळपट बॅकग्राऊंड दिसतं, अशा सेल्स लॉक असतात आणि या लॉकमध्ये काहीही बदल करता येत नाही. हा पहिला फॉर्म झाला, म्हणजे पहिलं पेज झालं फॉर्मचं. त्याच्यानंतर ही पर्सनल माहिती झाली. पुन्हा डिसॅबिलिटी, त्याचं जन्म ठिकाण, त्याचा ॲड्रेस. अशा पद्धतीनं या ठिकाणी माहिती जर आपल्या काही चेंज झाली असेल, त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख चुकली असेल आणि पुन्हा दुरुस्ती केली असेल, इथं आपल्याला चेंज करता येईल. आणि जी काही माहिती आहे, आधार कार्डची माहिती भरली नसेल तर या ठिकाणी आधार कार्डची माहिती भरता येईल. आणि इथं खाली सगळ्यात जो काही बदल केला आहे आपण, तो बदल सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी खाली सेव्ह नावाचं बटन आहे. असं करून आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती सेव्ह करायची असते. हे झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती बघण्यासाठी बॅक नावाचं बटन आहे, याच्यावर क्लिक करायचं असतं. याच्यावर क्लिक केलं, पुन्हा विद्यार्थ्यांची यादी दिसायला चालू होते अशा पद्धतीनं. आणि मग असं करत करत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या स्टुडंट पोर्टलवरील काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर आपण बदल करू शकतो. कुठून? मेनू या बटनामधून, मेनूमधून अपडेट स्टुडंट डिटेल्स या बटनावरून. त्याच्यानंतर खालचं आहे बघा, अपडेट स्टुडंट सब्जेक्ट 11th आणि 12th स्टँडर्ड. ते आपल्यासाठी लागू नाही, जे 11वी 12वीचे जे वर्ग असतील त्यांना लागू आहे. याच्यानंतर दुसरं एक बटन आहे प्रमोशन्स. आता प्रमोशन ह्या टॅबचं काम शाळा चालू झाल्यानंतर जूनमध्ये असतं. म्हणजे पाठीमागच्या वर्गातली मुलं पुढच्या वर्गात घेणे, याच्यासाठी हा टॅब वापरला जातो, 1st स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड. आता जर आपण क्लिक करून बघितलं तर शाळांचं प्रमोशन कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी बघतो आपण स्टुडंट स्टॅटिस्टिक्स ऑफ 2023-24. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपले काय दिसत आहेत बघा, या 23-24 या वर्गात दिसत आहेत. 22-23 आता कुणीही राहिलेलं नाही, सगळी मुलं आता 23-24 आलेली आहेत. जूनमध्ये जर आपण बघितलं तर हा जो टेबल आहे, हा जो पूर्ण टेबल आहे तो इकडे येतो या ठिकाणी, आणि हा टेबल कोरा दिसतो. यावेळी जूनच्या आसपास ज्यावेळी प्रमोशन्स चालू होतील, त्यावेळी विद्यार्थ्यांची प्रमोशन कशी करायची वगैरे त्यावेळी तुम्हाला माहिती बघायला मिळेल. पण सध्या आता प्रमोशन्स पूर्ण झालेले असल्यामुळं याच्यामध्ये आता आपल्याला काम करता येत नाही. हा टॅब आता म्हणजे ज्यांनी प्रमोशन्स पूर्ण केलेत त्यांच्यासाठी हा टॅब सध्या ॲक्टिव्ह नाही, त्याचं काम नाही. आता त्याच्यानंतर अटॅच रिक्वेस्ट आणि अटॅच अप्रुव्हल. या ठिकाणी दोन मेनू जे आहेत, अटॅच आणि ट्रान्सफर, हे दोन्ही मेनू जवळपास समानार्थी आहेत. मी जवळपास समानार्थी असं म्हणतोय, अगदी ॲक्युरेट किंवा तंतोतंत त्यांचा अर्थ एकच होत नाही. अटॅच याचा अर्थ बाहेरच्या वर्गातील किंवा बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेला जोडणे. त्याच्यानंतर ट्रान्सफर हा टॅबसुद्धा बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत जोडण्यासाठीच वापरला जातो. परंतु या दोन्हीमध्ये फरक असा आहे की अटॅच रिक्वेस्ट आणि अटॅच अप्रुव्हल असे जे दोन टॅब आहेत, ह्या दोन टॅबचा वापर कधी केला जातो बघा. या ठिकाणी दोन जे हे टॅब आहेत त्याचे आपण समानार्थी म्हणजे साईड बाय साईड हे दोन्हीचं काम करूया आपण. एक मिनिट, चुकून माझं क्लिक झालेलं आहे, थोडंसं आता वेट करावं लागेल आपल्याला. साईट हां ठीक आहे, ओके. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो अटॅच आणि ट्रान्सफर. अटॅच आणि ट्रान्सफर ह्या दोन्हीचा फरक बघतोय आपण. यामध्ये अटॅच रिक्वेस्ट ही दिसते आहे,
ट्रान्सफर रिक्वेस्ट दिसते आहे आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट दिसते आहे. ह्या तिन्ही गोष्टी समान अर्थानं वापरलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये थोडासा किंचित फरक आहे. अटॅच रिक्वेस्ट. अटॅच रिक्वेस्ट ही अशा वेळी पाठवायची असते, समजा माझ्या वर्गात 1ली ते 8वीचे वर्ग आहेत माझ्या शाळेत. बाहेरच्या शाळेतील एक 2-3 विद्यार्थी माझ्या शाळेत शिकायला आले. समजा ते विद्यार्थी XYZ नावाच्या शाळेमधून आलेले आहेत आणि त्या शाळेमध्ये 4थीपर्यंतची शाळा आहे आणि तो मुलगा त्यांच्या शाळेत पुढचे वर्ग नसल्यामुळे माझ्या वर्गात किंवा माझ्या शाळेत शिकायला येणार आहे. आता माझ्या वर्गात किंवा माझ्या शाळेत शिकायला येत असताना त्या शाळेमध्ये ती सुविधा नसल्यामुळं माझ्या शाळेत येतोय, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं 4थी नंतर प्रमोशन ज्यावेळी त्यांनी केलं त्यावेळी तो विद्यार्थी त्यांच्या ड्रॉपबॉक्सला गेला, कारण त्यांच्या वर्गात पुढचा वर्ग नाही. त्यांच्या ड्रॉपबॉक्समधला म्हणजे शेवटच्या वर्गात त्यांच्या शाळेत वर्ग नसल्यामुळं ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला विद्यार्थी जर मला माझ्या शाळेत घ्यायचा असेल, अशा वेळी आपल्याला अटॅच रिक्वेस्ट पाठवावी लागते. लक्षात घ्या, ज्यावेळी त्या शाळेमधला 3रीतला विद्यार्थी, बघा ती XYZ नावाची शाळा 4थीपर्यंतची आहे आणि त्या शाळेत 3रीचा वर्ग आहे किंवा 4थीत शिकत असलेला विद्यार्थीसुद्धा त्या शाळेत 4थीचा वर्ग असताना सुद्धा माझ्या शाळेत जर येऊ इच्छित असेल, अशा वेळी ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवावी लागते. बघा दोन्हीतला फरक. ज्यावेळी एखाद्या शाळेमध्ये वर्ग नसतो, त्या शाळेतले सर्व वर्ग पास होऊन तो विद्यार्थी त्या शाळेत तो वर्ग नसल्यामुळे, उदाहरणार्थ 4थीपर्यंतच्या शाळेला 5वीचा वर्ग नसल्यामुळे माझ्या वर्गात येऊ इच्छितोय, त्यावेळी त्या शाळेतलं रेकॉर्ड त्या विद्यार्थ्याचं माझ्या शाळेत आणण्यासाठी त्याला अटॅच रिक्वेस्ट पाठवायची, अटॅच रिक्वेस्ट. आणि ज्यावेळी त्या वर्गात विद्यार्थी शिकतोय, त्या शाळेत तो वर्ग आहे, परंतु त्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव माझ्या शाळेत यायचं आहे, त्यावेळी माझ्या शाळेनं XYZ नावाच्या शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायची असते. हा त्या दोन्हीतला फरक. आता तिसरा प्रकार आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट. आता हा प्रकार कधी वापरायचा, तर माझ्या शाळेमध्ये किंवा आता XYZ शाळेचंच उदाहरण घेऊया आपण. XYZ या शाळेतला एक विद्यार्थी कुठंतरी बाहेरच्या शाळेत शिकायला गेला आहे. त्या शाळेत वर्ग आहे 1ली, 2री, 3री, 4थीपैकी कोणता तरी एक विद्यार्थी कुठल्या तरी बाहेरच्या शाळेत शिकायला गेला आहे, कारण माहिती नाही, शिक्षकांचा कॉन्टॅक्ट नाही, पालक अचानक स्थलांतर झाल्यामुळं किंवा काही अडचणीमुळे त्या विद्यार्थ्यानं अचानक आपल्या शाळेत यायचं बंद केलं आणि कुठल्या तरी शाळेत शिकायला गेला. आता XYZ या शाळेतील शिक्षक किती दिवस त्या विद्यार्थ्याची वाट पाहतील? थोडे दिवस वाट पाहतील आणि त्या विद्यार्थ्याला आपल्या स्टुडंट पोर्टलवरून आउट ऑफ स्कूल करतील, म्हणजे शाळेच्या बाहेर काढतील, त्याला शाळेच्या रेकॉर्डवरून बाहेर करतील. कारण नियम असा आहे की 5 ते 6 दिवस जर विद्यार्थी शाळेत आला नाही तर तो शाळाबाह्य होतो आणि त्या दिवशी आपण काय करायचं असतं, विद्यार्थी शाळाबाह्य झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल करायचं असतं. आता ती विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल कसं करायचं वगैरे ते पुढं आपल्याला शिकायला मिळेलच. आता हा आउट ऑफ स्कूल केलेला विद्यार्थी समजा 15-20 दिवसानंतर माझ्या शाळेत आला, 8-10 दिवस कुठल्या शाळेत गेला नाही किंवा 15 दिवस महिना कुठल्याच शाळेत गेला नाही किंवा कुठल्या तरी एका शाळेत जात होता, परंतु त्या शाळेनं रिक्वेस्ट पाठवली नाही जुन्या शाळेला, म्हणून जुन्या शाळेनं त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल केलं. अशा वेळी पुन्हा जर माझ्या शाळेत तो विद्यार्थी आला आणि मला असं वाटलं की हा विद्यार्थी जुन्या शाळेतून आला आहे XYZ, त्या शाळेत जर मी ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायला गेलो तर तो विद्यार्थी त्या शाळेत दिसणार नाही, कारण त्या शाळेतून जुन्या शिक्षकांनी त्याला आउट ऑफ स्कूल केलं, म्हणजे शाळेच्या बाहेर काढलेलं आहे रेकॉर्डवरून. मग आता त्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची कशी? अशा वेळी आपण हा पर्याय निवडायचा, ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट. म्हणजे आपण त्या शाळेला अजूनही रिक्वेस्ट पाठवू शकतो, परंतु त्यावेळी ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायची नाही. आउट ऑफ स्कूल केल्यानंतर तो विद्यार्थी त्या शाळेच्याच आउट ऑफ स्कूलच्या लिस्टमध्ये जाऊन पडतो. तो एक प्रकारचा ड्रॉपबॉक्स असतो आणि त्या ड्रॉपबॉक्सला जाऊन पडल्यानंतर त्या ड्रॉपबॉक्सला आपण रिक्वेस्ट पाठवायची असते. हा झाला अटॅच रिक्वेस्ट, ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट यामधील फरक. आता याच्याबरोबर उलट प्रक्रिया,
ती कोणती बघा? अटॅच अप्रुव्हल, ट्रान्सफर अप्रुव्हल आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल. आता अटॅच अप्रुव्हल, आता हे कुणी करायचं आणि कधी करायचं? आता मी माझ्या शाळेचं उदाहरण सांगत होतो की माझ्या शाळेनं अटॅच रिक्वेस्ट XYZ या शाळेला पाठवली. कधी? त्या शाळेत वर्ग नसल्यामुळे, उदाहरणार्थ 4थी पर्यंतचा वर्ग असणारा विद्यार्थी 4थी पास झाल्यानंतर 5वीत गेल्यानंतर 5वीचा वर्ग त्या शाळेत नसल्यामुळं तो विद्यार्थी त्यांच्या ड्रॉप बॉक्समध्ये पडला होता आणि आमच्या शाळेमध्ये तो आला म्हणून आम्ही त्यांना अटॅच रिक्वेस्ट पाठवली. आता अटॅच रिक्वेस्ट पाठवल्यानंतर लगेचच तो विद्यार्थी आमच्या शाळेत येत नाही. त्या जुन्या शाळेनं अटॅच अप्रुव्हल करावं लागतं. अटॅच अप्रुव्हल करावं लागतं. एक मिनिट, हे दाखवत असताना मध्ये मध्ये थोडंसं चुकून क्लिक होते. हां, अटॅच अप्रुव्हल. ती शाळा जोपर्यंत अटॅच अप्रुव्हल करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी त्यांच्या रेकॉर्डमधून निघणार नाही आणि आपल्या रेकॉर्डला येणार नाही. म्हणजे आपण अटॅच रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ते अटॅच अप्रुव्हल करतील आणि त्या शाळेतून ते रेकॉर्ड पूर्णपणे आपल्या शाळेत येईल आणि मग तो विद्यार्थी आपल्या शाळेत आला असं समजायचं. ट्रान्सफर अप्रुव्हल, आता हा प्रकार कधी केला जातो? जे विद्यार्थी जुन्या शाळेमध्ये वर्ग असताना सुद्धा त्या वर्गात दुसऱ्या शाळेत जाऊ इच्छितात, त्यामुळे नवीन शाळेनं त्या शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवलेली असते. कुठं? ही ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवली असते. पण रिक्वेस्ट पाठवत असताना आपण पाठवल्या तो विद्यार्थी आपल्या शाळेत दिसत नाही, तर जुनी शाळा जोपर्यंत अप्रुव्हल देत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी आपल्या शाळेत येत नाही. आता अप्रुव्हल देत असताना नवीन शाळेचा UDIS वगैरे त्या जुन्या शाळेला दिसत असतो की आपला विद्यार्थी दाखला घेऊन कोणत्या शाळेत गेला आहे त्या शाळेला माहिती असतं आणि ते बघून त्याच शाळेत तो विद्यार्थी खरोखर गेला आहे का हे बघून मग ते अप्रुव्हल देत असतात आणि मग ट्रान्सफरचं अप्रुव्हल त्यांनी केलं की त्यांच्या शाळेतून विद्यार्थी निघून आपल्या शाळेत येतो. आता याचा पुढचा भाग म्हणजे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल. ट्रान्सफर अप्रुव्हल म्हणजे शाळेत शिकत असलेला विद्यार्थीला जर बाहेरच्या शाळेनं रिक्वेस्ट पाठवली, तो शाळा सोडून गेलेला असेल तर. आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली होती की तो विद्यार्थी कुठं गेला माहिती नसल्यामुळे जुन्या शाळेनं काय केलं, त्याला आउट ऑफ स्कूल केलं आणि पुन्हा थोड्या दिवसानंतर नवीन शाळेने 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी शाळेनं त्या शाळेला आउट ऑफ स्कूलला रिक्वेस्ट पाठवली, म्हणजे ड्रॉपबॉक्सला रिक्वेस्ट पाठवली की यामध्ये तुमच्या शाळेत असलेला विद्यार्थी आमच्या शाळेत आलेला आहे आणि तो आम्हाला तिथून रेकॉर्ड त्याचं सेंड करा. अशा वेळी त्या शाळेनं आउट ऑफ स्कूलचं अप्रुव्हल देऊन त्यांच्या ड्रॉपबॉक्समधून ते विद्यार्थी कमी करायचा आणि नवीन शाळेमध्ये तो जॉईन होईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी अटॅच रिक्वेस्ट, ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट ह्या 3 प्रक्रिया कशा आहेत? नवीन शाळेनं जुन्या शाळेला रिक्वेस्ट पाठवायच्या असतात आणि याच्याबरोबर विरुद्ध नवीन शाळेनं रिक्वेस्ट पाठवल्यानंतर अटॅच अप्रुव्हल, ट्रान्सफर अप्रुव्हल आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल ह्या 3 गोष्टी एकसारखीच ॲक्शन जुन्या शाळेनं करायची असते. फक्त उद्देश वेगळा वेगळा आहे. अटॅचचा उद्देश वेगळा आहे, ट्रान्सफरचा उद्देश वेगळा आहे आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूलचा उद्देश वेगळा आहे. आता फक्त तिन्हीची प्रोसेस अगदी एकसारखी आहे. कुठल्या तरी एका प्रक्रियेचं आपण ओपन करून बघूया की काय ऑप्शन येतात. समजा ट्रान्सफर रिक्वेस्ट एखाद्या शाळेला पाठवायची असेल, अटॅच रिक्वेस्ट, ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट ऑप्शन सारखेच येतात. फक्त आपण कुठल्या तरी एकाच बाबीचा या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रयत्न करून बघूया. फक्त ट्रान्सफर रिक्वेस्ट या ठिकाणी ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण पाठवून बघूया, कारण हाच टॅब आपल्याला वर्षभर वापरावा लागतो. बाकीचे जे टॅब्स आहेत ते आपल्याला काही वर्षभर पाठवण्याची गरज नसते. बाकीचे अटॅच रिक्वेस्ट तर आपण जून महिन्यातच वापरतो, आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट क्वचित प्रसंगी वापरतो. वर्षभर वापरावा लागणारा टॅब म्हणजे ट्रान्सफर रिक्वेस्ट. या ट्रान्सफर रिक्वेस्टवर क्लिक करून बघूया. याच्यावर ज्यावेळी क्लिक करतो आपण त्यावेळी अशा पद्धतीनं प्रोसेस कोणती आहे? ट्रान्सफरची आहे. सर्च बाय. आता आपण तो विद्यार्थी कोणत्या शाळेतून आलाय त्याला सर्च कसं करणार? अर्थातच त्या शाळेच्या UDIS नुसार आपण UDIS म्हणायचं आहे.
वर्ष. वर्ष शक्यतो बदल करावा लागत नाही, चालू वर्षाच्याच रिक्वेस्ट पाठवत असतो आपण, ते तसंच ठेवायचं. या ठिकाणी जुन्या शाळेचा प्रिव्हियस स्कूल UDIS म्हणजे ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे त्या शाळेचा UDIS या ठिकाणी टाकायचं. आता उदाहरणादाखल मी काय करतोय, 27350506 हा मी ऑप्शन निवडलेला आहे. आणि ज्यावेळी UDIS क्रमांक टाकतो त्यावेळी त्याच्या खाली दिसणारी जी निळ्या रंगाची जी दुर्बीणसारखं किंवा लेन्ससारखं चिन्ह दिसतंय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून ती शाळा सर्च होईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढं बघा, त्या शाळेचं तुम्हाला काय दिसतंय, नाव दिसतंय, शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव दिसतंय आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिसतो. हा मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्यांना फोन करून सांगायला बरं की आम्ही रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तेवढी अप्रूव्ह करा. कारण काय होतंय, आता पूर्वी काही असं बंधन नव्हतं किती दिवस अप्रुव्हल करायचं किंवा काही नाही, परंतु आता 6 दिवस जास्तीत जास्त रिक्वेस्ट राहते. 6 दिवसामध्ये जर तो रिक्वेस्ट अप्रूव्ह जुन्या शाळेने केली नाही तर 7व्या दिवशी किंवा 7 दिवसानंतर ती रिक्वेस्ट केंद्रप्रमुख लॉगिनला जाते, त्या शाळेला दिसत नाही. केंद्रप्रमुखांनी सुद्धा 6 ते 7 दिवसाच्या आत जर ते अप्रुव्हल व्यवस्थित केलं नाही तर ती गट शिक्षणाधिकारी लेवलला जाते. त्यामुळे हा बदल झालेला आहे. त्याच्यासाठी आपण फोन करून त्यांना सांगायचं की आम्ही रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तेवढी रिक्वेस्ट अप्रूव्ह करा. या ठिकाणी कोणत्या शाळेतून विद्यार्थी आलेला म्हणजे कोणत्या वर्गातून आला आहे या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्डवर क्लिक करायचं आहे. आणि कोणत्या वर्गातून, समजा 6वीतून विद्यार्थी आला आहे, स्ट्रीम या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलच असते, यालाच क्लिक करायचं आहे आणि फाइंड म्हणायचं आहे. फाइंड. याच्यानंतर बघा इथं एक सूचना येते की ज्या विद्यार्थ्यांना बॅकग्राऊंडला ग्रे कलर दिलेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी कुणीतरी त्यांना बॅकग्राऊंड म्हणजे पाठवलेले आहेत. आणि इथं खाली ग्रीन कलर, पर्पल कलर या ठिकाणी त्याचे वेगवेगळे कलर दिसतील. ग्रीन कलर म्हणजे काय आहे, तर ग्रीन कलर म्हणजे 7 दिवसापर्यंत त्या रिक्वेस्ट अप्रूव्ह झालेल्या नसल्यामुळं तो केंद्रप्रमुख लॉगिनला फॉरवर्ड झालेला आहे. आता ती केंद्रप्रमुख लॉगिनवरूनच अप्रूव्हल करावं लागेल असा अर्थ होतो. पर्पल कलरचं जर बॅकग्राऊंड आलं म्हणजे हे नावाच्या पाठीमागं त्या विद्यार्थ्याच्या बॅकग्राऊंड पर्पल कलरचं म्हणजे जांभळ्या कलरची पट्टी आली तर तो जो विद्यार्थी आहे तो आता अप्रूव्हल करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी लेवलला गेलेला आहे. केंद्रप्रमुखांनी सुद्धा लक्ष नाही दिल्यामुळं असा त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला संबंधित यंत्रणेला फोन करून सांगायचं आहे की त्या विद्यार्थ्याचं अप्रूव्हल करा. आता या ठिकाणी जो विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला आहे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्या नावाला आपल्याला क्लिक करायचं असतं. जर विद्यार्थी संख्या जास्त असेल, आता ह्या वर्गात विद्यार्थी बरेचसेच आहेत, 42 विद्यार्थी आहेत, यामध्ये तो विद्यार्थी कुठं सापडणार आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं सर्च नावाचा बार असतो, इथं सर्च. आणि या सर्चमध्ये विद्यार्थ्याच्या नावाची 2-3 अक्षरं टाकायची फक्त. आता इथं उदाहरणादाखल मी काहीतरी टाकतो. आता वास्तविक आता मी जी शाळा निवडली आहे ती मुलींची शाळा आहे आणि आमची शाळा आहे फक्त मुलांची. वास्तविक मुलींच्या शाळेची आमची रिक्वेस्ट मुलींच्या शाळेला चालणार नाही, पण उदाहरणादाखल मी या ठिकाणी टाकलेलं आहे. असं समजूया, इथं काहीतरी एखादी मुलगी बघूया आपण, स्वराली नावाची मुलगी आपण आपल्या शाळेत घेणार आहे असं समजूया. या ठिकाणी 1-2-3 अक्षरं टाकायची फक्त, SWAR बस. त्यावेळी अशा मुलींची काही नावं येतील, जे आपल्या 2-3-4 नावं येतील त्यापैकी जी मुलगी किंवा मुलगा आपल्या शाळेत आपण घेणार आहोत त्या नावाच्या समोरचा जो चेक मार्क असतो त्याच्यावर क्लिक करायचं. चेक मार्क केल्या केल्या त्याला एक स्काय ब्ल्यू कलरचं एक बॅकग्राऊंड आलेलं आहे, म्हणजे या मुलीला आपण रिक्वेस्ट पाठवणार आहोत. नाव बघायचं आहे, खात्री करायची आहे. स्टँडर्ड 6वीचेच अर्थात येणार आहे. स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल हेच लिहायचं आहे. स्ट्रीम आपल्यासाठी नसते, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्या ज्या स्ट्रीम्स आहेत त्या 11वी-12वीला चालू होतात, आपल्याकडे काही नाही. डिव्हिजन त्या कोणत्या तुकडीतला म्हणजे आपल्या शाळेतलं माहिती लिहायची आहे. इथं मात्र आपल्या शाळेत कोणत्या तुकडीत घेणार आहात आपण, 6वी ब मध्ये घ्यायची असेल तर आपण ब लिहा. बघा इथंपर्यंतची माहिती तिकडची आहे. आता इथून पुढं डिव्हिजन, जनरल रजिस्टर नंबर आणि डेट ऑफ ॲडमिशन हे शेवटचे 3 कॉलम आपल्या शाळेतले टाकायचे. म्हणजे त्याच्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला आपल्या शाळेत आपण घेणार आहात कोणत्या इयत्तेत आणि कोणत्या तुकडीत घेणार आहात ते माहिती टाकायची आहे.
इथं JR नंबर म्हणलं जनरल रजिस्टर नंबर. आपल्या शाळेत तो विद्यार्थ्याचा दाखला ऑफलाईन अगोदर चालला असतो. मग त्या दाखल्याची आपण किती रजिस्टर नंबरला एंट्री केलेली आहे तो जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याची डेट ऑफ ॲडमिशन म्हणजे आपल्या शाळेत त्यानं दाखला कधी दाखल झाला आहे ते टाकायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली सेंड रिक्वेस्ट नावाचं बटन येईल. ह्या सगळी माहिती भरल्यानंतर या सेंड रिक्वेस्ट नावाच्या बटनाला क्लिक करायचं आहे. त्या शाळेला रिक्वेस्ट जाईल. आणि हे जे स्काय ब्ल्यू कलरचं बॅकग्राऊंड दिसतंय ते बॅकग्राऊंड चेंज होईल. आणि या ठिकाणी सांगितलं आहे बघा, ते बॅकग्राऊंड ग्रे कलरचं म्हणजे फिक्कट काळसर रंगाचं बॅकग्राऊंड होईल. आता जसं स्काय ब्ल्यू कलरचं दिसतंय ते काय होईल, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ग्रे कलरची पट्टी येईल त्याला. आणि त्या विद्यार्थिनीला किंवा त्या विद्यार्थ्याला इतर कुठलीही शाळा पुन्हा रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. हे झालं की आपण त्यांना फोन करून सांगायचं आहे की रिक्वेस्ट अप्रूव्ह करा. मग ती शाळा काय करेल, अशाच पद्धतीचं लॉग इन करेल, मेनूवर क्लिक करेल आणि ते काय करतील, ट्रान्सफर अप्रूव्हलला जातील. ट्रान्सफर अप्रूव्हल याच्यावर क्लिक करतील. आणि इथं जर एखाद्या विद्यार्थ्याची ट्रान्सफर अप्रूव्हलची रिक्वेस्ट आली असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय होईल, त्यांची यादी दिसेल. 1 2 3 4 जेवढ्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत वेगवेगळ्या शाळेकडून त्या सगळ्या तुम्हाला अप्रूव्हलच्या रिक्वेस्ट दिसतील. आणि त्या रिक्वेस्ट अप्रूव्हल करण्यासाठीचा ऑप्शन इथं ओपन होईल. त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे टिक मार्क करायचा आहे आणि प्रोसेस रिक्वेस्ट म्हणायचं आहे. आता त्यामध्ये काय काय असेल, आता सध्या आमच्याकडे ती रिक्वेस्ट कुठली आलेली नाही, मला ते दाखवता येत नाही. परंतु त्या ठिकाणी काय काय असेल, जुन्या शाळेचा एवढा असेल म्हणजे कोणत्या शाळेनं रिक्वेस्ट पाठवली आहे ते समजेल, ती रिक्वेस्ट किती तारखेला पाठवली आहे ते समजेल. आणि त्याच्यावरून आपण ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची का रिजेक्ट करायची तो ऑप्शन आपल्याला पुढं असेल. पुढं रिजेक्ट नावाचं सुद्धा बटन असेल. आपल्याला जर वाटलं की चुकीच्या शाळेनं रिक्वेस्ट पाठवली, मी ज्या शाळेची रिक्वेस्ट मला आलेली आहे त्या शाळेत आमचा विद्यार्थी गेलेला नसून दुसऱ्या शाळेत गेलेला आहे दाखला घेऊन, अशा वेळी ती रिक्वेस्ट आपण रिजेक्टसुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं स्टुडंट पोर्टलवर आपण ह्या ज्या 2-3 टॅब आहेत त्यांची माहिती आज घेतलेली आहे. या ठिकाणी आज बघा आपण काय बघितलं, अपडेट स्टुडंट डिटेल्स. याच्यामध्ये फॉर्म ओपन करून विद्यार्थ्याची जी काय बेसिक माहिती असते त्याचं नाव काही माहितीमध्ये बदल करता येत नाही, ती फ्रीज झालेली आहे. पण काही बाबतीमध्ये जन्मतारीख असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, त्याची कास्ट असेल, त्याचा आधार नंबर असेल, काही बाबी आपल्याला एडिट करता येतात. ते अपडेट स्टुडंट डिटेल्समधून बदल करता येतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की अटॅच रिक्वेस्ट, अटॅच अप्रूव्हल, ट्रान्सफर रिक्वेस्ट, ट्रान्सफर अप्रूव्हल, ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूव्हल. थोडक्यात आपण आज फक्त आणि फक्त नवीन शाळेनं जुन्या शाळेकडून बदली होऊन आलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत कसं घ्यायचं, कशी रिक्वेस्ट पाठवायची आणि जुन्या शाळेनं रिक्वेस्ट कशी अप्रूव्ह करायची, कुठून अप्रूव्ह करायची, एवढीच माहिती आपण आज बघितलेली आहे. ही माहिती बघण्यासाठी आपण शेजारच्या 2 शाळांना एकमेकाशी आपण कॉन्टॅक्ट करून सराव करू शकतो. आता सराव करण्यासाठी काय करायचं, या पद्धतीनं एखाद्या शेजारच्या शाळेला रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रयत्न करायचा आणि जुन्या शाळेनं लॉग इन करून त्याला रिजेक्ट करायचं. म्हणजे सरावासाठी म्हणतोय मी. आपण ट्रान्सफर रिक्वेस्टचा या ठिकाणी सराव करत असताना आपण काय करायचं, ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायचा एखाद्या आपल्या ओळखीच्या शाळेला, त्या एखाद्या विद्यार्थ्याला. तो त्याचा दाखला आपल्याकडे भले नाही येऊ द्या, जनरल रजिस्टर नंबर टाकताना काहीतरी टाका तुम्ही आणि तिथं रिक्वेस्ट पाठवा. त्या शाळेला रिक्वेस्ट जाईल आणि मग ती शाळा काय करेल, त्या शाळेला सांगा तुम्ही की मी फक्त काय केलेलं सरावासाठी रिक्वेस्ट पाठवलेले ती तेवढी रिजेक्ट करा म्हणून. अशा पद्धतीनं आपण सराव करू शकतो. आपल्या ओळखीचेच 2-3 शिक्षक जर असतील किंवा ग्रुपनं जर तुम्ही केला की आता समजा आपल्या सेशनमधले 2 शिक्षक आहेत की त्यांनाही शिकायचं आणि ह्यांनाही शिकायचं आहे, तर त्यांनी तुमच्या शाळेला रिक्वेस्ट पाठवा, आपली शाळा त्यांना रिक्वेस्ट पाठवेल. तुम्ही दोघांच्या रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्याऐवजी रिजेक्ट करा. तुमच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये काहीच बदल होणार नाही. आणि ज्यावेळी खरोखर रिक्वेस्ट ट्रान्सफर करायची वेळ येते आपल्याला, त्यावेळी रिजेक्ट ऐवजी अप्रूव्ह करायची आहे फक्त. एवढाच काय तो बदल करून आपण अशा पद्धतीने ट्रान्सफर, अटॅच आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल
या बाबींचा आपण सराव करू शकतो. आणखीही काही ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये भरपूर स्टुडंट पोर्टल भरपूर मोठा आहे. तर याच्यामधले काही भरपूर अजून ऑप्शन्स आहेत, ते हळूहळू आपण शिकणार आहोत. आता याच्यानंतरचं सेशन पुढच्या रविवारी घ्यायचं होईल किंवा नाही सांगता येत नाही. दिवाळीचा सीझन आहे पुढच्या वेळेस. जर पुढच्या रविवारी घेता आलं नाही तर त्याच्या पुढच्या वेळेस म्हणजे 12 तारखेच्या सेशनला जर झालं नाही तर 19 तारखेला नक्की आपलं सेशन होईल आणि त्यावेळी पुन्हा एकदा जॉईन व्हा. आज 300 सभासद फुल्ल जॉईन होते. आता काही जण लेफ्ट झालेले आहेत. आपल्या झूमची मर्यादा या ठिकाणी 300 सदस्यांचीच आहे आणि 300पेक्षा जास्त लोकांना जॉईन होता आलं नाही. आज फुल्ल 300 मी थोड्या वेळापूर्वी बघितलं तर त्यावेळी 300च्या 300 लोक या ठिकाणी जॉईन होते. म्हणजे बऱ्याच जणांना आज जॉईन होता आलेलं नाही. तर पुढच्या वेळेस जॉईन होत असताना आपण काय करा की थोडंसं लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ह्या सेशनचा लाभ घेता येईल. या ठिकाणी आपण थोडंसं काही ज्या चॅट्समध्ये काही प्रश्न आले असतील तर चेक करूया आपण. हां, एक प्रश्न आलाय पहा. आउट ऑफ स्कूल कसे करावे? हां, आउट ऑफ स्कूल करणे या संदर्भात आपण सेशन घेणार आहोत. त्याचं एकाच वेळी क्रमाक्रमाने गेलं तर आपल्या चांगल्या लक्षात राहील. अधूनमधून आपण कोणत्याही स्टेप बघत गेलो तर आपल्या लक्षात राहणार नाही. थोडं वेट करा. आपले 12 तारखेला किंवा 19 तारखेला आपण तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देऊ, त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवू आपण. या ठिकाणी थँक्स सरजी, खूप छान माहिती मिळाली. सुपर, व्हेरी नाईस, थँक्यू व्हेरी मच. खूपच छान माहिती दिलात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान माहिती सांगितली. खूप गुड इन्फॉर्मेशन. थँक्यू. थँक्स सर, खूप उपयुक्त माहिती मिळाली. थँक्स सर, एक्सलंट, नाईस इन्फॉर्मेशन, व्हेरी नाईस, छान माहिती. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इथं पुन्हा एक प्रश्न आला आहे बघा. मला आवाज आला नाही अशी एक कमेंट आलेली आहे या ठिकाणी. तर आवाज न येण्याचं कारण मी सांगितलं होतं की आपण या ठिकाणी बघूया. आपण रिअलमी GT मास्टर एडिशन अशा पद्धतीचा मोबाईल आहे. त्यांचं कारण मी सांगतो तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी, त्यांना आवाज का आला नाही. इथं खाली शेवटी बघूया आपण. पण आहे, त्यांना यायला पाहिजे होता आवाज. रिअलमी इथं कुठंतरी असेल. बहुतेक सर आता ते लेफ्ट झालेले आहेत या ठिकाणी. नाही, इथं ते पण नाही. या ठिकाणी लेफ्ट झालेले आहेत. पण आता सध्यासुद्धा या 2 शिक्षकांना, कोणत्या बघा मी तुम्हाला सांगतो, ह्या 2 सरांना अजूनही आपला आवाज जात नाही. कारण काय सांगा, या ठिकाणी त्यांनी मायक्रोफोनची जी परमिशन आहे ती द्यायला पाहिजे होती, ती दिलेली नाही. त्यामुळे यांना आवाज अजूनही येत नाही. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं, तर त्या ठिकाणी त्यांनी तसं केलं असतं तर त्यांना आवाज निश्चितपणे गेला असता. आपण आणखी बघूया काही चॅट्स आहेत का. अजून आपण कुठं बघितलं होतं. आवाज आला नाही, इथंपर्यंत आलं होतं. छान माहिती दिली सर. ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट पाठवली आहे पण त्यांना दिसत नाही, काय करावे? सर, मी थोड्या वेळापूर्वी जसं म्हटलं की आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट पाठवली, परंतु तुम्ही या ठिकाणी लगेचच त्यांना कॉल करून सांगितलेलं नाही. त्याचे 6 ते 7 दिवस कंप्लीट झाले असतील आणि त्यामुळे काय झाले ना, ते आता गट शिक्षणाधिकारी लेवल किंवा केंद्रप्रमुख लेवलला किंवा गट शिक्षणाधिकारी लेवलला गेलेला आहे आणि म्हणून त्यांना रिक्वेस्ट दिसत नाही. तुम्ही काय करा, पुन्हा एकदा आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या नावापुढं कुठला पट्टा दिसतोय बघा. या ठिकाणी ग्रे कलरचा पट्टा दिसतोय, त्या नावाला ग्रीन कलरचा दिसतोय का पर्पल कलरचा पट्टा दिसतोय बॅक साईडला, तो लक्षात घ्या. जर ग्रे कलरचा पट्टा दिसत असेल तर त्या जुन्या शाळेत आहेच, त्यांना व्यवस्थित बघायला सांगा. जर तुम्हाला ग्रीन कलरचा पट्टा दिसत असेल तर तो विद्यार्थी केंद्रप्रमुख लॉग इनला गेलेला आहे. आणि जर त्या विद्यार्थ्याला पर्पल कलर म्हणजे जांभळ्या कलरचा पट्टा दिसत असेल तर तो विद्यार्थी गट शिक्षणाधिकारी लेवलला गेलेला आहे. म्हणून त्यांना दिसत नाही याचा अर्थ निश्चितपणे तो एकतर ग्रीन पट्टा किंवा त्याला
पर्पल कलरचा पट्टा आला असेल. नाईस इन्फॉर्मेशन. थँक्यू. थँक्स. व्हेरी नाईस. थँक्स लॉट. छान माहिती दिली. थँक्यू. थँक्स. नाईस. खूप छान. सर वर्डमध्ये पेज सेटअपबद्दल माहिती द्या. बघा आपण हे जे सेशन्स आहेत हे आपण क्रमाक्रमाने घेतोय. एकदमच आपल्याला असं अधूनमधून घेता येणार नाही. ओळीनं क्रम आहे, त्या क्रमानं आपल्याला जावं लागेल. छान माहिती दिलीत. सर हा व्हिडिओ परत मिळेल का? आता बघूया, प्रयत्न करू आपण. नंबर एकच. व्हेरी नाईस. नाईस इन्फॉर्मेशन असं म्हणायचं आहे बहुतेक. खूप उपयुक्त माहिती मिळाली. गुड इन्फॉर्मेशन. सर आज शिकवलेला भाग व्हिडिओ करून पाठवू शकता का? प्रयत्न करूया आपण. आवाज येण्यासाठी काय करावे? या ठिकाणी बघा, आवाज येण्यासाठी काय करावे सांगतो मी इथं पुन्हा एकदा ग्रुपवर सांगतो. आवाज येण्यासाठी काय करावे सांगितलं होतं मी. झूम सेशन सुरू झाल्यानंतर आवाज येत नसेल तर खालीलप्रमाणे कृती करा. काय करायला सांगितलं होतं? सुरुवातीला ओपन करायचं. अशा पद्धतीचा एक हेडफोनचा साईन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर असं दिसेल वायफाय और सेल्युलर, याच्यावर क्लिक करायचं. आता मी माझ्या ह्याच्यावर करून दाखवतो. आता वास्तविक मी जो बोलतोय ह्या झूमला, आता बघा, आता इथं माझं सुद्धा असंच आहे. याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की तुमचं पण असंच दिसायला पाहिजे. कारण काय आहे, मी जो बोलतोय ना तो ह्या मोबाईलच्या माईकवरून बोलत नाही आहे. मी कॉम्प्युटरच्या माईकवरून बोलतोय, त्यामुळे माझं इथे दिसते. तुम्हाला काय दिसायला पाहिजे, इथं असं हेडफोनचं चिन्ह दिसायला नको आहे. तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आणि ज्यावेळी तुम्ही याच्यावर क्लिक करताय त्यावर या वायफाय और सेल्युलरवर एकदा क्लिक केलं की मग आवाज येणार. व्हॉट्सअपला आपण त्याच्या स्टेप पाठवलेल्या आहेत, त्याच्यानुसार आपण कृती करावी. खूप छान. रेकॉर्डिंग खूप छान माहिती मिळाली. मेनूचा सूचना पुन्हा सराव करण्यासाठी लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध होईल का? सर आज शिकलेला भाग रेकॉर्ड करून पाठवा. खूप छान माहिती दिली. खूप छान समजा. रेकॉर्डिंग मिळेल का? ग्रे पट्टा आहे, म्हणजे ग्रे पट्टा आहे म्हटल्यावर त्या शाळेतच आहे, त्या शाळेला व्यवस्थित बघायला सांगा. किंवा ते ट्रान्सफर रिक्वेस्टमध्ये बघत असतील, त्यांना ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट अप्रुव्हलमध्ये बघायला सांगा. ग्रे पट्टा आहे म्हणजे त्या शाळेतच आहे विद्यार्थी, तो त्यांना व्यवस्थित बघायला सांगा. खूप छान माहिती दिली, सोप्या भाषेत सांगितले. धन्यवाद सर. सराव अवश्य करून पाहू. नक्की सर. मॅडम खूप छान माहिती दिली. रेकॉर्डिंग मिळेल का? 300पेक्षा जास्त लोकांना समाविष्ट करण्यात यावे. याचं असं आहे, आपलं झूमचं लिमिट सध्या 300च आहे. हे पेड व्हर्जन आहे. ह्या पेड व्हर्जनसाठी सुद्धा मला बराचसा खर्च करावा लागतो आणि झूमनं रेट खूप वाढवलेले आहेत. 300चं जे सबस्क्रिप्शन आहे त्याला वर्षाला ते सध्या 30,000 रुपये घेतात, आणि जे 1,000चं लिमिट आहे त्याच्यासाठी साधारणपणे 60-65 हजार रुपये त्यांनी फी केलेली आहे. एवढं सध्या तरी मला परवडत नाही, त्यामुळे मी सध्या हे 300वरच घेणार आहे. माफी असावी. नाईस इन्फॉर्मेशन. सर हे सेशन रेकॉर्डिंग आहे का? मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. रेकॉर्डिंग मिळेल का क्लासची? इतरांना रेकॉर्डिंग देता येणार नाही. खूप छान. पुढच्या वेळेस UDS+ हे सेशन घ्या. ओळीनं घेऊया आपण, अगोदर थोडंसं स्टुडंट पोर्टल वगैरे. नाईस इन्फॉर्मेशन. खूप चांगली माहिती. दर आठवड्याला अशी माहिती द्यायला पाहिजे. धन्यवाद सर. मला वेळ जर मिळाला तर आठवड्याला घ्यायचा प्रयत्न करेन मी. निदान 15 दिवसातून एकदा नक्की घेईन मी तुम्हाला. व्हेरी गुड. नाईस. थँक्यू. खूप छान. व्हेरी गुड. सर माईक चालू करता येईल का माझा? नाही, माफी असावी, कारण आपल्याकडं साधारण 200, 250, 300 लोकं जवळपास होती, आणि 300 लोकांना माईक चालू करून आपल्याला त्यांची उत्तरं देता येणार नाहीत. वेळेचं बंधन आहे, आपल्याला पाळायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर. व्हेरी नाईस. पुढील वेळेस UDS+ नक्की घेऊ आपण. पुढील वेळेस लगेच नाही, आणखी एक भाग आपला स्टुडंट पोर्टलवर होईल, आणि त्यानंतर. व्हेरी गुड. उपयुक्त माहिती. सांगण्याची पद्धत खूप छान. कुठे गेलं?
धन्यवाद सर. शासन प्रशिक्षणापेक्षा छान प्रशिक्षण. धन्यवादासाठी शब्द नाही. धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी कोणते ॲप वापरले? मी कॉम्प्युटरवरून रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यासाठी कॅमटास या नावाचं रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वापरलेलं आहे. झूम मीटिंग स्मार्ट टी व्हीला जोडला तर आवाज येत नाही, काय करावे? कारण स्मार्ट टी व्हीला तुम्हाला माईक जोडावं लागेल आणि मग तुम्हाला आवाज येईल. माईकला तुम्ही जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत आवाज येणार नाही. समजवण्याची पद्धत खूप छान आहे. आवाज स्पष्ट आहे. धन्यवाद मॅडम. जमते त्यांना तर कोणी सांगेन, पण माझ्यासारख्यांना आवाज ऐकू येत नाही. पहिले हे सांगितले तर बरं होईल. ग्रुपवर आता यांना इथं मी चॅट टाकतो बघा परत एकदा. आवाज येण्यासाठी ग्रुपवर 2 फोटो टाकून कृती सांगितली आहे, त्याप्रमाणे करावे लागेल. आवडले? लेखी माहिती मिळेल का? सॉरी, या ठिकाणी मला वाटतं माळवदे सरांना आला मेसेज, तो मी डिलीट करतो. सर्वांना पाठवायचा होता मला. या ठिकाणी सर्वांना पाठवायचा होता मला, सर्वांना, एव्हरीवन. लेखी माहिती. धन्यवाद सर्वांना. तरी आता आज सर्वांच्या प्रतिक्रिया खूप छान आलेल्या आहेत. तुम्हाला माझं सेशन आवडलं हे वाचून, तुमच्या प्रतिक्रियातून ऐकून मनस्वी आनंद झाला. आपण आधेमध्ये अशाच पद्धतीने भेटत राहू. आता आपण सर्वांचे मी धन्यवाद मानतो. मोठ्या संख्येनं तुम्ही जॉईन झालात. तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक आहात. तुम्ही तुमची आवड दाखवली आहे, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी आणखी एक कमेंट आली, पाहूया. अशी माहिती तुम्ही तळमळीने छान सांगितली. थँक्यू मॅडम. तर या ठिकाणी आपण थांबूया आता. आणखी आपण आधीमध्ये असं भेटतच राहणार आहोत. महिन्यातून निदान 2 वेळा, 2 ते 3 वेळा आपण असे ऑनलाईन सेशन घेणार आहोत. एखाद्या प्रश्नावर आपण चर्चा करत राहू. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया. सर्वांचे धन्यवाद मानतो मी. आणि सेशनमध्ये भाग घेतल्याबद्दल, मला प्रोत्साहित केल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद आणि गुड नाईट.